आपल्या समोर नक्कीच पाहायला मिळते। एका बाजूला पाहिलं तर आगवण संघ जो आज संघ आपल्याला पाहायला मिळतोय बहुतेश पाटील पुरस्कृत वामिका स्टार जय जोगण्यादेव आगवण हा संघ आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला सज्ज झालाय तर दुसऱ्या बाजूला DNCC जर पाहिलं तर धाननी नगरचा हा संघ आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। एक बिग बॅटल नक्कीच रंगतदार ही मॅच राहील। दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देऊ आणि सुरुवात करूया। अगदी टाळ्याच्या जोरदार गजरामध्ये इथे मात्र सुरुवात होते। संतोष आहे फलंदाजीसाठी। पहिला चेंडू अगदी स्वीप मारण्याचा प्रयत्न विचार केला तर 4-5 टुर्नामेंट मध्ये संतोष नव्हता। खूप फरक पडत होता कारण की संतोष मला वाटतं मूल गावी गेला होता आणि त्याच कारणास्तव आज मात्र या पंचाळी मैदानामध्ये उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। इथून जर पाहिलं तर आकाश आणि संतोषची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। हा चेंडू मंगेश सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने मंगेशला पाहिलं जात आहे एक उत्कृष्ट गोलंदाज आहे लेग कटर गोलंदाज आहे। चेंडू अप्रतिम परंतु त्यावर फटका आलाय सुरेख अगदी शॉर्ट लेंथ होती आणि या शॉर्ट लेंथला पीक केलंय ऑफ साइडच्या दिशेने मात्र टॅपचा फटका येतोय चौकार 4 धावा। बेटेगाव संघ आपण या सन्मान चिन्ह घेण्यासाठी बेटेगाव संघ आणि हितेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी। ज्याने आवर्जून सहभाग घेतला चांगला खेळ केला परंतु पराभूत झालेला संघ याला आपण सन्मान चिन्ह देतोय आणि बेटेगाव संघाला हितेश पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर पहिला चौकार आलाय या 4 धावाच्या मदतीने। धावसंख्या जर पाहिली तर 4 ने आता मात्र खाता खोलला जातोय। 2 चेंडू अप्रतिम टाकले होते अगदी लेग कटर चेंडू पाहायला मिळाले अचूक टप्प्यावर होते मात्र हा चेंडूचा शॉट होता त्या चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला। अगदी इन्फॉर्म फलंदाज म्हणून संतोषकडे पाहिलं जात आहे कारण की संतोष जेव्हा 2-3 टुर्नामेंट मध्ये नव्हता खूप फरक पडला DNCC संघाला। इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालाय संतोष। इथे मात्र पायावर चेंडू आदळतोय विकेट घेण्याची संधी होती परंतु आपण पाहतोय या ठिकाणी लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल। धावसंख्या 1 ने वाढते। विचार केला तर गौतम यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळाला संधी होती त्याच्याकडे विकेट घेण्याची। पाहतोय आपण षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय। येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहे। आतापर्यंत 5 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत। थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फरक पडतोय। आगवण संघ ज्या पद्धतीने आज पाहिला जातोय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय अगदी जवळचा संघ आहे। पंचाळी गावचा संघ म्हणून ओळखला जातोय आगवण आणि पंचाळी एक ग्रामपंचायत ज्या पद्धतीने पाहिली जाते परंतु वेगळी मजा ही आगवण संघाकडून येताना आपल्याला पाहायला मिळते। धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरवरती धावसंख्या होते 6 धावा। 5 चेंडूचा खेळ कंप्लीट होताना आतापर्यंत शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे। आखरी गेंद अभी भी शेष इस ओव्हर की सुरेख परंतु हा चेंडू बाहेर जातोय। पंच दर्शवत आहेत पंचाचा इशारा येतोय वाईटचा। अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच पाहिली जाईल। धावसंख्या 1 ने वाढते 7 धावा आतापर्यंत। शेवटचा चेंडू आहे इथे मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी जगदीश आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवतोय। इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती। 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती होत आहेत 7 धावा। धन्यवाद। आगवण संघाचा विचार केला तर अगदी 2 ते 3 दिवस अगदी मातेच्या उत्सवासाठी नक्कीच प्रत्येक जण जाताना आपल्याला पाहायला मिळाला। प्रत्येक जणांचं स्टेटस देखील आपण पाहिलं खूप मोठ्या जोश जल्लोषामध्ये दरवर्षी ही यात्रा मात्र अनुभवण्यासाठी जात असतात। असे आगवणकर आपण पाहतो एक परिवार आहे आगवण गावचा जितेश कारी
इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त एक धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. 8 धावा झाल्या आहेत. आकाश आणि दुसऱ्या बाजूला संतोष हे दोन बॅटर आहेत. इथून जर पाहिलं तर नक्कीच गोलू देखील आपण पाहतोय राकेश गुप्ता ज्याला आपण पाहिलं याच मैदानावर जर पाहिलं तर तब्बल 50 धावा नक्कीच जमवल्या होत्या. लकी ग्राउंड आहे त्यांचा देखील. नोटचा कॉल आहे पंचांचा आणि इथे मात्र DRS घेतलाय. तडंपायर ची मागणी केली. बघूया काय घडेल काय बिघडेल. यस पंच इशारा देत आहेत. बिमर चेंडू आहे अगदी कमरेच्या वरती पाहिलं गेलं या चेंडूला आणि या चेंडूवर जर पाहिलं तर नोचा इशारा आलाय. नो प्लस सिंगल रन्स या ठिकाणी आणखीन मिळेल म्हणजे 2 धावा येत आहेत. 10 धावा झाल्यात स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय जितेश खारी पाहतोय पण या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. मंगेश येतोय चेंडूला फील्ड करतोय परंतु रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. एक चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चांगला चेंडू जितेशचा जर विचार केला तर भरपूर अनुभव आहे. अगदी 4 जे अनुभवी खेळाडू पाहिले तर जगदीश विकास जितेश आणि मंगेश यांचा चौघांचा विचार केला जातोय. नेहमीच खूप अनुभव आहे त्यांना. बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर जिंकून देण्याचं काम त्याने देखील केलंय आणि फलंदाजाला थोडीशी ताकीद दिली जाते की चेंडू टाकताना तुम्ही कोणतीही मुवमेंट करू नका हीच मात्र ताकीद दिली जाते. यस विकास ताकीद दिलेली आहे. बिट्टूने देखील आपण पाहिलं त्यांना वॉर्न केलं. आता मात्र बघा पुन्हा एकदा सज्ज होईल संतोषसाठी हा चेंडू असणार आहे. फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येतोय. त्या ठिकाणी पाहिलं आपण हिमतला आपण पाहिलं सुरेख पद्धतीने चेंडूवर आला. चांगलं फील्ड केली गेली. आतापर्यंत 2 चेंडू झाले. 2 चेंडूवर इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करतोय गोलंदाज. ज्या पद्धतीने थोडीशी खर्चिक केली होती 2 चेंडूमध्ये अगदी जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या होत्या ज्या एक्स्ट्राच्या रूपाने होत्या परंतु नंतरच्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या आहेत. चांगला चेंडू आहे. अप्रतिम टॅप मारण्याचा प्रयत्न परंतु जगदीश चेंडूला अडवतोय आणि उत्साह वाढवण्याचं काम नक्कीच आगवनची पब्लिक करताना आपल्याला पाहायला मिळतंय. हा पुढचा चेंडू असेल षटकातील 5वा चेंडू. थोडासा शॉर्ट ऑफ लेथ. इथे जितेशने थोडीशी चुकी केली होती परंतु सावरलं स्वतःला आणि चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा या स्कोरवरती होत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूवर अगदी वेगाने आला होता मिस्टर जयेश माची आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला अडवलंय. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर 7च्या सरासरीने लागल्यात 14 धावा.
आता जितेश आलाय, आणखीन एक जितेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. जर पहिलं तर पहिला चेंडू फेकला गेला ते मात्र दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवतोय आकाश बाद. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि विकेट मिळतोय. तर आपण पाहतोय सुमित आलाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, इन्फॉर्म बॅटर आहे. सुमितने अनेक मैदाने देखील गाजवले. चौकार मारण्यामध्ये जर पाहिलं तर सुमितचं नक्कीच सुमितकडे पाहिलं जात आहे, परंतु इथे गरज आहे कारण की संघ जर पाहिलं तर थोडासा अडचणीत आहे. जितेशचं चांगली आतापर्यंत गोलंदाजी, 2 चेंडूवर जर पाहिलं तर रन्स अजूनही खर्च केलेला नाही, 1 विकेट जमवलाय. आहा, आता मात्र हा वाईट चेंडू असेल, सुमितने सोडलाय या चेंडूला. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल, 15 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा तोच लेंथ लाईन आपण पाहतोय, कारण आतापर्यंत 2 चेंडू जे होते ते आकाशला टाकले होते. आकाश डावखुरे हाताचा फलंदाज मात्र आपण पाहिलं. आता मात्र लेग साईडच्या दिशेने गोलंदाजी करताना जितेश. हा फलटा चेंडू आहे, इथे मात्र चुकी केली, मंगेशच्या हातामधून होते चुकी आणि जातोय हा चौकार, 4 धावा. पूजा करून अक्षय साळवी वटी भरतई आईची. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, इथे मात्र पाहिलं जाईल विकेटचं पतन होताना. सुमित बाद, गडी बाद होतोय. तर आपण पाहतोय आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर नक्कीच 2 विकेट आतापर्यंत नक्कीच पतन झालेलं आहे. राकेश गुप्ता म्हणजेच गोलू मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच जुन्या आठवणी पुन्हा जागृत होतील का या मैदानावर जर पाहिलं तर पहिले 50 धावा कोणी बनवले असतील तर नक्कीच राकेश गुप्ताचं म्हणजे गोलूचं नाव घेतलं जात आहे. बघूया तीच इनिंग पुन्हा एकदा शॉर्ट इनिंग केली जाईल का. जितेश आहे गोलंदाजीसाठी, संतोषसाठी हा चेंडू असेल. पुन्हा एकदा चेंडू प्रॉपरली नाहीये, कनेक्ट होत नाहीये. चेंडू जर पाहिलं तर सरळ गौतमच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. डॉट चेंडू आलाय. इथे मात्र पाहतोय आक्रमकता दर्शवलंय, परंतु जगदीश माची वा जबरदस्त. इथे मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा दर्शवलं जातोय. चेंडूला अडवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आणखीन 1 ने वाढेल. स्कोरबोर्ड वरती 21 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक जर पाहिला तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेला आहे. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील. आतापर्यंत जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 7 आले आहेत. एकंदरीत 7ची 7 मिळते आणि 21 धावा या स्कोरबोर्डवरती होत आहेत. बघूया विकास आलाय गोलंदाजी मार्कवर. विचार केला तर विकासचा अगदी 2023 पर्यंत हा उत्कृष्ट फलंदाज होता. मात्र जसं 24चं वर्ष उगवलं, संघामध्ये कुठेतरी गरज होती एक चांगल्या गोलंदाजाची आणि त्याच ठिकाणी जर पाहिलं तर पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहिला विकास माची आणि पहिल्याच मॅचमध्ये जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड्स घेतला होता तोच विकास आलाय. विकास आपण पाहतोय पहिला चेंडू थोडासा खर्चिक टाकतोय. या ठिकाणी संतोषला देखील फलंदाजी दर्शवावी लागेल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय घडतंय. येस आपण पाहतोय थर्ड अंपायर ची मागणी केली. पुन्हा एकदा जाऊया आपण थर्ड अंपायर कडे.
पाहतोय आपण पुन्हा एकदा विकास जर पाहिलं तर डॉट चेंडू आला होता इथे मात्र करारी प्रहार आणि या चेंडूवर जर पाहिलं तर जबरदस्त अटॅक केलाय. चेंडू जातोय सीमार शेपार चौकारसाठी. थँक्यू. 26 धावा झाल्या आहेत या चौकाराच्या मदतीने. इथून जर पाहिलं तर अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे 4. बघूया विकास माची थोडीशी साईड चेंज करतोय. पण चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. आता मात्र या चेंडूवर देखील अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता संतोषने परंतु थांबवलाय. नोचा कॉल. इथे मात्र विकेटचं होईल पतन. गडी बाद. मुन्ना गँग कुठे असेल चला चेंडू बांधायचा आहे. मुन्ना गँग थँक्यू. तर आपण बघतोय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी दर्शवले कारण की संतोष सारखा एक हार्ड हिटर फलंदाजाचं विकेट मिळवलाय. जरी चेंडू न असला तरी या चेंडूवर आगवण संघासाठी चांगली बातमी आहे कारण की संतोष मैदानाच्या बाहेर. आता मात्र पाहतोय आपण आकाश मैदानाच्या आशिष हो इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवर रन घेण्याचा प्रयत्न परंतु नॉट आउट आहे. नक्कीच आपण पाहतो थोडीशी लेट फेकी केली गेली. चेंडूचा खेळ जर पाहिलं तर 4 चेंडू म्हणजे इथून 2 चेंडू असतील गोलूकडे. आपण पाहतोय या 2 चेंडू नक्कीच गोलूने खेळावेत. मोठा फटका यावा हा मात्र नक्कीच इच्छा दर्शवली जाईल आपल्या संघाकडून की हे मैदान नक्कीच त्यांना लकी आहे. हे लकी मैदान पुण्याचे एकदा दर्शवलं जाईल का ते मात्र नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र नक्कीच या चेंडूवर काय होईल ते दर्शवलं जाईल. चला थोडीशी घाई करा प्लीज अंपायर. चेंडू चेंज. चला गेम स्टार्ट होतोय. आपण पाहतोय अगदी जर पाहिलं तर 2 चेंडू असतील. हो या चेंडूवर जर पाहिलं तर सुरेख चेंडू फेकलाय. नक्कीच कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलंय राकेश याला गोलू याला. पाहतोय आपण पुन्हा एकदा राकेश शेवटचे चेंडू या ठिकाणी खेळेल. शेवटचे चेंडू आहे. कडक प्रहार परंतु वा काय क्षेत्ररक्षण आहे. मंगेश त्या ठिकाणी अगदी सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. चेंडूला अडवतोय आणि या ठिकाणी सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती लागले होते 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जाईल.
तर नक्कीच आपण पाहतोय इनिंग ब्रेक झालाय आणि इनिंग ब्रेकमध्ये थोडंसं चर्चा होते टीममध्ये की कारण की गेम प्लॅनिंग केली जाईल कशा पद्धतीने मात्र रोखायचं आहे जगदीश आणि विकास या जोडीला सातत्याने आपण पाहतो ही जोडी खूप महत्त्वाची जोडी म्हणून पाहिली जाते आगवण गावाकडून आज जर पाहिलं तर भवतेश पाटील या पुरस्कृत हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय नक्कीच वामिका स्टार जय जोगण्यादेव आगवण या संघाची नावं मात्र मोठ्या प्रमाणात वाढली जात आहेत कारण की संघ तसा आहे त्यांनी मेहनत केले आणि या संघाकडून आपण पाहतोय जगदीश आणि विकास सलामीचा फलंदाज तर आपण पाहतोय जग्गू या ठिकाणी स्ट्राईकवर असेल आणि सचिन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी फेकण्यासाठी ही लढत जर पाहिली तर अगदी डीएनसीसीच्या मैदानावर आपण हीच लढत पाहिली होती पहिला चेंडू गॅप मध्ये खेळले वा काय गॅप आहे अगदी चेंडूवर थांबला आणि त्यानंतर गॅप शोधला गेला चेंडू जर पाहिलं तर पहिला चेंडू पॉइंटच्या रिझन मध्ये येतोय चौकार तो अगदी लाईव्ह आपण पाहतोय नक्कीच वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जी सुरुवात केली गेली वंदे स्पोर्ट्स या चॅनलची पहिली मोठी टुर्नामेंट अगदी DNCC ची आपल्याला पाहायला मिळाली होती मोठी टुर्नामेंट इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच आपण पाहिलं होतं DNCCच्या मैदानावर अविनाश स्मृती चषकामध्ये जी सुरुवात केली वंदे स्पोर्टने आज चालना मिळते इथे मात्र चेंडू जर पाहिलं तर नोटचा आहे चुकी केले गोलंदाजांनी मिस्टर सचिन यांनी आणि चुकीला माफी नाही हे मात्र नक्कीच डायलॉग ज्या पद्धतीने प्रसिद्ध झालाय आज अगदी वेळेवेळेवर हा डायलॉग घेतला जातोय या चेंडूवर येत आहेत एकंदरीत 5 धावा आणि 5 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती 10 धावा लागल्या आहेत 2 चेंडूचा खेळ झालाय 10 धावा स्कोरवरती आहेत सचिन पुन्हा एकदा विकाससाठी पुन्हा एकदा टॅपचा फटका परंतु आकाश आपण पाहतोय चेंडू खाली चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स मात्र नक्कीच कंप्लीट होते धावसंख्या 1 ने वाढेल 11 धावा आतापर्यंत 3 चेंडू मागे जगदीश आणि विकासची जोडी जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी टॅप आणि गॅप चं नाव मात्र त्यांना दिलं गेलंय चांगला चेंडू मी म्हणेन कमबॅकिंग चेंडू सचिनच्या या गोलंदाजीतून पाहायला मिळेल पुन्हा एकदा हा चेंडू चांगला होता सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आशिष आपल्याला पाहायला मिळालं चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु फेकी थोडीशी गचाळ राहिली आणि तेच कारण म्हटलं सिंगल रन्स मिळते अजूनही पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील पहिलं षटक आपण पाहतोय पुन्हा एकदा टॅप केलंय चेंडूला आता मात्र पुन्हा एकदा आकाश बॉडीला स्ट्रेच करतोय आणि इथून मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा चौकार अडवली जाते वाह सुरेख क्षेत्ररक्षण खूप सुरेख क्षेत्ररक्षण आकाश आपण त्या ठिकाणी पाहिलं अगदी या 2 चेंडूवर जर पाहिलं तर 6 धावा त्यांनी वाचवल्या आहेत एकंदरीत धावांचा विचार केला तर स्कोरवरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतोय 18 चेंडू मध्ये जर पाहिलं तर अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 17 धावा हे मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल येस टायमाचं बंधन आहे DNCC टीम ताकीद देत आहेत पंच देखील आपण पाहतोय पंच देखील तर पाहतोय आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर सुमित पाहायला मिळेल सुमितला आणलंय अष्टपैलू खेळाडू आहे सुमित इथून पाहिलं जाईल सुमितकडे कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये अगदी 2 चौकार लगावल्या गेल्या एक 9च्या रूपामध्ये 1 चौकार होती आणि एक गॅप मध्ये खेळला होता पण तू बघूया सुमित आलाय विकास समोर पहिला चेंडू जर पाहिला तर इथे मात्र आपण पाहतोय
नक्कीच बॅटला चेंडू लागतोय म्हणजेच हा चेंडू निर्धाव आहे. पुन्हा एकदा सुमित विकास फटका मारण्याचा प्रयत्न चुकले गेले आहेत. बॅट फिरवली होती अगदी वेगाने. जर नक्कीच बॅटला कनेक्ट झाला असता तर चेंडू इथे नाही सरळ आगवनमध्ये गेला असता. इतकं कडक प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. बघूया पुन्हा एकदा. या चेंडूवर गॅप खेळला आहे आणि राकेश गुप्ता वाह गोलीची सुरक्षित रक्षण. अगदी आज बॅटिंग झाली नाही परंतु क्षेत्ररक्षणामधून ज्या रन्स वाचवल्या जात आहेत त्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. चांगली या ठिकाणी रणनीती आखली जाते. DNCC टीम कडून मोठा फटका मारण्याविरुद्ध थोडस आपण पाहतोय रोखलं जातंय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू क्रमांक जर पाहिलं तर 4था असेल. आतापर्यंत 3 चेंडू फेकले. 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर सिंगल रन्स खर्च केले सुमित यांनी. पुढचा चेंडू असेल 4था चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा गॅप खेळलाय. वा काय फटका आहे. काही पाहिलं तर हा चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता. त्या ठिकाणी आशिष आणि गोलू यांच्यामध्ये खूप मोठा गॅप पाहायला मिळाला. काही ऑनसाईड रिजन मध्ये जर पाहिलं तर जरी 3 क्षेत्ररक्षक असले तरी गॅप मोठा आहे आणि तोच गॅप पाहिला गेला. चौकार नक्कीच मारली गेली आणि 4च्या मदतीने धावसंख्या होते 18 धावा. चौदा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 12 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. पुन्हा एकदा जगदीश पलटा चेंडू प्रहार केलाय परंतु 1 रन्स या ठिकाणी नक्कीच रोखू शकणार नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आशिषच्या माध्यमातून. आता मात्र पाहिलं ही बाउंड्री नक्कीच अडवली गेली. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1ने वाढेल. 19 धावा झाल्यात. 13 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 13 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र संयमतेने खेळतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलने इथे मात्र आपण पाहतोय ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक 2 म्हणजे 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. तर आपण पाहतोय 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इथून पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 4 ते 5 धावांचं षटक जर हाताळलं तर नक्कीच सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल. मात्र बघूया. सोनू येतोय गोलंदाजी मार्कवर. बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी. सोनीचा फटका इथे मात्र आपण पाहतोय अडवलाय. सुरेख क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चंदनच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय चंदनने. चेंडूला जर पाहिलं तर 3 धावा नक्कीच रोखले त्यांनी. धावसंख्या 1ने वाढली जाईल. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॅटची एज आणि टेकन. इथे मात्र आपण पाहतोय जगदीश अगदी फटका मारण्याचा प्रयत्न होता बॅटचा कोपरा लागला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर सुरेख झेल टिपल्या गेल्याकडे बाद होतोय. अगदी जर पाहिलं तर घड्याळामध्ये आता 12:50 झाले परंतु पहा महिला वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. की जाणीव आहे पंचाळी गाव म्हटलं तर
मागे देखील टुर्नामेंट झाली, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महिला उपस्थित होत्या आणि इथे देखील तेच पाहतोय, अगदी गर्दी जमली जाते महिलांची, कारण की क्रिकेट म्हटलं तर पंचाळी गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळला जातोय आणि तेच पाहण्यासाठी, त्याचा आनंद घेण्यासाठी मात्र महिला वर्ग इथे मात्र पाहतोय. टॅपचा फटका नक्कीच जगदीश बाद झाल्यानंतर मिस्टर गौतम मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि गौतमच्या बॅट मधून जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर येतोय चौकार, 4 धावा. तर नक्कीच सोनूवर देखील हल्ला चढवलाय. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा त्याच्या गोलंदाजीतून जमवल्या गेल्या आहेत. हा 4था चेंडू असेल. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जात आहे, की जाणीव आहे, एक चौकार आल्यानंतर आता मात्र सिंगल गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावर लागली जाते. 26 धावा हीच धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 धावांची आवश्यकता. 4 धावांची आवश्यकता आहे. विकास माची इथे मात्र आपण पाहतोय चांगला खेळ आहे आतापर्यंत, परंतु बघूया या चेंडूवर अगदी फटका मारून फिनिश केलं मॅचला. सामना जिंकला जातोय. नक्कीच आपण पाहतोय भवतेश पाटील पुरस्कृत हा संघ जर पाहिला तर